3B. 3B. Yeah. अच्छा. आमगा फार्मर आसा पळय हो आसा आमगेलो शेतकरी. रिप्लाय एज पर सायकल. ठीक है सर. The gap between local vegetables procured and vegetables imported is 20 tons. म्हणजे 20 टन आम्ही शॉर्ट पडटाय जे प्रोडक्शन आम्ही गोंयांत काडटाय आनी गोंया भायर सांडटाय. ते स्टेप्स जर घेतलो जाल्यार हे रिड्यूस करपाक. According to me, this figure is not correct. This figure is not correct because you certainly don't have the answer. Anyway, we will not go into that. Rara, we will not go into that. कित्याक 20 tons ही शॉर्ट जावपाक शकना. 20 tons म्हळ्यार कांय न्ही. So I was हांव क्वेश्चन रिप्लाय चेक करतालो आनी रिप्लायान चेक केलें जाल्यार आहा यू हॅव डन अ नायस थिंग. तुवें यंग फार्मरा एक ब्रँड एम्बेसिडर म्हूण केला. वामन सावंत, no problem. You have done something for agriculture. But here is what are you doing? What are your plans to improve the production? म्हणजे आता ग्रेटेस्ट चॅलेंज ह्या भुरग्यांक कितको एग्रीकल्चर व्हरपाचें. म्हणजे नेक्स्ट जनरेशन कितको व्हरपाचें. तुगे जनरेशन जालें काबार मुगे जनरेशन आनी त्या तेंपार तेंय गांवां जातालें. नेक्स्ट जनरेशन कितको वतलें तें. तेका लागून तूं कितें स्टेप्स घेतलो. Because you said that 8,800 hectares are there under cultivation. Even that I doubt. Even तेजे फिगराचेर हांव तुका हें करता. I will say that I am not sure. I mean, I am not happy with those figures. But still, what steps are you going to take? तूं भुरग्यांक एग्रीकल्चर येवपा मुगे एकूच म्हणणें आहा जेन्ना आमी इतले एग्रीकल्चरान काम करताय. I will come to subsidy मागीर. What steps you are going to say? म्हणजे तूं भुरग्यांक एग्रीकल्चर भुरग्यांक एकूच हेतू आहा. एक भुरग्याक जायते हेतू कितें आहा आमकां कितको प्रॉफिटेबल जातलें. आमी कितको जोडटले. आज आमी एवरी पर्सन इज लुकींग एट इंटरेस्ट. म्हणजे आपणाक कितें फायदो आहा त्या बाबतींत तूं कितें करतलो. स्पीकर सर, तुम्ही खबर आसतली मडगांव आमच्या आग्रेच्या डिपार्टमेंटाचे ट्रेनिंग सेंटर आसा आनी थंय चडशे भुरगे यंग भुरगे चडशे येतात आनी चड ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग येतात आनी आमी तांकां ट्रेनिंग दिवन उमेदीन येतात. ते कित्याक येतात ते आमच्यो ज्यो जमनी आसात त्यो आमच्यो जमनी राखून दवरपाक. आमकां त्यो जमनी जाय जाल्यार फाल्यां जर जमनी सगळ्यांनी गेल्यो हाती भायर आमी गोंयकार परकी जातले. म्हणून ताका लागून आमच्या भुरग्यांक आतां हें येयल्या जाग येयल्या आनी ते भुरगे सगळे ते ट्रेनिंग येता आमचे मडगांव ट्रेनिंग सेंटराक आनी ते भुरगे येता ट्रेनिंग घेतात आनी येतात शिकलेले भुरगे येतात सगळे गोंयचे येता सगळे आनी ते भुरगे आयज तांकां इंट्रस्ट जाला आनी हांव तांकां इंट्रस्ट घेवचो अशें म्हणटा की आमकां आमची जमीन आमकां जाय आमी राखून दवरपाक जाय आनी तांकां ते आयज तांकां दिसलां भुरग्यांक उमेद येयल्या की आमची जमनी दवरपाक जाणटेल्यांची पुर्वजांची जमनी आसा त्यो राखून दवरपाक जाय. ताका लागून जशें तूं करता पळय शेती हांगा तुगेले कॉन्स्टिट्युएन्सी पुर्तोरी तशें तांकांय मातशें उमेद हाडपाक जाय. तेन्ना तांकांय व्हरून दाखोवपाक जाय तूं कशें शेतार वयता कितें करता सगळें तशी तूं ट्रॅक्टर घालता. तूं शेतकरी बरो शेतकरी आहा तूं तांकां भुरग्यांनी स्पीकर सर हांव एड करता. स्पीकर सर आमी आमच्या सेकंडरी एड्युकेशन लेवलाचेर 8वी 9वी 10वी हांगासरूय बी तांकां एग्रीकल्चर सब्जेक्ट इंट्रोड्यूस केला आनी एग्रीकल्चर सब्जेक्ट इंट्रोड्यूस करता आसतना तांकां सगळी इन्फॉर्मेशन एग्रीकल्चराची ही दिता. आतां तर आमी सुरवात केला की तांकां एक्चुअली शेतान व्हरोन तांकां प्रॅक्टिकली ते दाखोवप. दॅट इज वन. 11वी 12वी ह्या हेजेर एग्रीकल्चर हो वॉकेशनल सब्जेक्ट आसा जेणे करून तांकां 11वी 12वी ही एग्रीकल्चर तांकां इंट्रस्ट आसा तांकां शिकपाकूय मेळटा. तिसरी गजाल स्पीकर सर आमी आमची एग्रीकल्चर कॉलेज सरकाराची सुरवात केली जेणे करून ओल्ड गोवा हांगासर आमी नवीन कॉलेज बिल्डींग बांदपाकूय घेतल्या. आतां जवळपास आमचे भुरगे 43rd इयरान पावल्या. जे एग्रीकल्चर कॉलेजी खातीर दर वर्सा भुरगे भायर वयताले जवळपास 10 ते 12 भुरगे तरी दर वर्सा एग्रीकल्चर कॉलेजीन एडमिशन घेताले आनी म्हाका दिसता विजय एका सारके खबर आसतली ही इज अ BSc इन एग्रीकल्चरिस्ट. त्या खातीर एग्रीकल्चर घेतल्या उपरांत इन ग्रॅज्युएशन इन एग्रीकल्चराक कितलो व्हडलो स्कोप आहा तेंच लक्षांत घेवन आमी स्वताची आमची कॉलेज सुरवात केली जेणे करून दर वर्सा 60 भुरगे ताका एडमिशन घेता. इन फ्युचर हे भुरगे हे वेगवेगळ्या सेक्टरांत काम करपाक शकतले. नॉट ओन्ली एज अ म्हणजे झोनल एग्रीकल्चर ऑफिसर अशें म्हणूनच न्ही तर हे भुरगे आपले स्वता एग्रीकल्चरिस्ट जावपाक शकता. इतको व्हडलो स्कोप हो एग्रीकल्चरान आसा आनी हे सगळें सांगता आसतना म्हणून नव्यानूच आमी
एग्री क्लिनीक इट इज अ गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम आसा ती ऑलरेडी आमच्या प्रायवेटली एकट्यान सुरवात केल्या आणि दोज हू आर ग्रॅज्युएटेड इन अ बॉटनी किंवा ग्रॅज्युएटेड इन अ एग्रीकल्चर रिलेटेड सब्जेक्ट त्यांच्यानी जर एग्रो क्लिनीक इट इज अ फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे ते केल्या उपरांत विथ द सबसिडी लोन गव्हर्मेंट दिता एग्री क्लिनीक कोर्स हो आमच्या साखळीत सुरवात करता त्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो एप्रुवल घेतला आणि हो कोर्स जर केल्या उपरांत ताका 20 लाख रुपीज पर्यंत गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सबसिडायज लोन दिता तेच्यानी आतां पर्यंत आमी फक्त आमची क्लिनिकां पळयल्ली आतां एग्री क्लिनिकूय सुरू जावपाक लागल्या म्हणजे तेजी सॉयल टेस्टिंगा पासून आमी नवीन एग्रीकल्चर कितें घेवचें ऑर्गेनीक कशें करचें कशा पद्दतीचें प्लांटेशन करचें हाचो सगळो विचार एग्रीकल्चर डिपार्टमेंट हे करपाक लागला आणि ताका सपोर्ट हो गव्हर्मेंट करता म्हणजे इट इज नॉट जस्ट ओनली द एग्रीकल्चर त्या ती गोंयांत हे खूब मोठ्या प्रमाणात एग्रीकल्चराचेर इवन दो द रिसर्च जे आहा पळय न्ही म्हणजे आमचे एला फॉर्म्स आसात ICR आसात की ICRांतल्यान वेगवेगळ्या पद्दतीचे रिसर्च एग्रीकल्चरांतले हे सुरूच आसता आणि हाल्लीच आमचे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान हांच्यांनी जवळपास 12 दिसाचे कॅम्प केले जेणे करून पुराय गोंयभर जवळपास 12 तालुक्यांनी तेंच्यांनी सॉयल टेस्टिंग व स्पेशल लॅब प्रोविजन करून सगळी कडले सॉयल टेस्टिंग केले इतके इम्पॉर्टन्स जे आसा ते एग्रीकल्चराक केंद्र डबल इंजिनचे सरकार हे दिवपाक लागला म्हणून शेतकऱ्याक इम्पॉर्टन्स आसा त्याती हो प्रयत्न केंद्र डबल इंजिनच्या सरकारा मार्फत सुरू आसा Speaker sir, I just want to tell the chief minister सांगूं सोदता हे भुरगेपण तूं म्हणटा तांकां शेतांत धाडटलो आनी शेतांत शिकयतलो आनी सब्जेक्ट इंट्रोड्यूस करतलो तुका जावपाना पेरंट्स भुरग्यांक शेतांत देंवपाक सोदनाय आनी भुरगीं प्रिपेर्ड नाय शेतांत देंवपाक कित्याक दीस भर तीं घराक आज पयलीं आमी खेडो वयताले आनी पांय मातशें झाडांत घेताले रोगत येताले आतां भुरग्यांक जायना सो दीस चॅलेंज इज देयर बिफोर यू हे भुरग्यांक विचार कोणाक एकल्या शेतांत देंवपाक जालें ते दुसरे दिसा परत देंवपा न्हय नाल्यार तेंगे आवय बापूय तांकां देंवपाक दिवपा न्हय नाव सेकंड पार्ट हांव एग्रीकल्चराचें सांगू तुका तूं सब्जेक्ट करता आसतना द ओनली वे यू कॅन डू इट is by increasing the support price, by increasing the price at what you buy, by giving more subsidy, kityaku profitable korpak. Out of the 100 students that are there in one class, एकलो दोग जाण गेले बरे हा आणि तेतू दोग जाण गेले जाल्यार ते प्रॉफिट मेळना जाल्यार तेही भायर सरतले. So steps have to be concentrated on increase in subsidy. Therefore, I will ask you, Atuka, तुगेली भेंडी प्राइस, जाऊन तुगेली बॉटल गोड, जाऊन तुगेले कुकम्बर, जाऊन तुगे ब्रिंजॉल, तुगे प्राइसेस सगळे सेम आहाय. चिली रेट 42 आहा, मागी भेंडी रेट 50 आहा, बॉटल गोड तुगेले 30 रुपीज आहा. All these rates are कितले वर्ष जाली तितली आहा. केदोन तू इन्क्रीज करतलो आम तुका आय हॅव बीन टेकिंग रिप्रेजेंटेशन टू यू मेनी टायम्स. हांव 2-3 4 मेळ्ळा मिनिस्टराक आनी हांव चीफ मिनिस्टराकूय सांगता की हो प्रायस म्हणटा इन्क्रीज जावपा जाय. हो प्रायस इन्क्रीज जाले जाल्यार आतां थोडे शेतकार उरले, आतां दिसत तितून ना ते थोडे शेतकार उरले. हे शेतकारांक जर तर सांबाळटलो तूं केन्ना गिव मी अ टायम लिमीट वेन यू आर गोइंग टू से ते विचार करते म्हणटा तें चलपाना. कित्याक विचार करते तितून म्हळ्यार आनी तूं विचार करता म्हळ्यार आनी 5 शेतकार स्टॉप जाताय. सो एवरी टायम विचार चलना. मुगे एकूच रिक्वेस्ट आहा मिनिस्टराक, तूं केन्ना ही रेट चडयतलो तांकां रेट जर तर मायज दिले जाल्यार ते एनकरेज जातले म्हळ्यार न्हय आनी शेतकारांनी हे नाय. हे थोडे भुरगे येताय ते आहाय तांकां सांबाळपाक कोरी आनी हे फिगर पडे आहा तुगेलो तुवें फिगर दिलो तो 20,000 टन्स म्हणटे इट इज नॉट 20,000 टन्स. आनी भायर सान आनी ते भायर भाजी येता तुगे हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन नो डाउट दे आर डुईंग अ गुड जॉब नो डाउट they are made into profit, they are running well, no doubt. And after that there is something else, Speaker sir. Yes, how much pesticide? Okay, pointed question taka. What are you doing for the second question mugele, what are you doing to increase the rate of this tugele rate at which you buy from the farmers in Goa? फार्मरांकडे गोंयच्या फार्मरांकडे तू रेट घेत ती केन्ना इन्क्रीज करतलो, ती इन्क्रीज केले बगर आनी तुगेले शेतकार एनकरेज जाशे. आता आमी जे तुमी जाणा आसता की आग्रीचे पॉलिसी जे आमी केल्या आनी तितून पॉलिसी कित्याक केल्ली आसा की गोंयची खंयचीच जमीन इन्वेस्ट पाडांक उरची न्हू म्हणून. आनी ते पॉलिसी भितर आमचे सगळे तरेचे आसा आनी आमी ते तूं म्हणटा त्या प्रमाणे मनशां जे आसा आमचे हे आसा गोंयचे लोक जे
शेती करना कांय करना तांकां आं हे जे रेट आसा पळय आमी आतां हें आसा आमी रोखडे रिव्यू करतले चेंज हें करतले केन्ना रोखडे करतले ओकडी म्हळ्यार केन्ना राव. बिकॉज वाय यू नो स्पीकर सर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हांव कित्याक झगडटा आय एम नॉट ही इज माय मोस्ट फेवरेट मिनिस्टर ताडे मानागा इट्स अ फॅक्ट बट एग्रीकल्चरान यू हॅव टू डू इट यू आर तुका खबर आहा तुगे कितू शेतकार आहाय ते सो वी वॉन्ट दॅट रेट टू बी इन्क्रीज No, he is my favorite because of a different reason. But no, he is my favorite for different reason. But agriculture is my pet subject. Sarko, so tek lagon, agriculture and maka, then assurance dini baba within 1 month he is स्पीकर सर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आणि एग्रीकल्चर डिपार्टमेंट या दोगांकडे प्रपोजल फायनान्स डिपार्टमेंटाक मागून घेता आणि ताजेर विचार करून बेगिनात बेगीन रिवायज करपाचो प्रयत्न करता आमच्या एग्रीकल्चर पॉलिसीज ऑलरेडी डिक्लेअर्ड आसा बट दोगांचो म्हणजे एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि हॉर्टिकल्चर यांचे कंपॅरिजन घेऊन आम्ही हे रेट जे आपण रिवायज करता बट स्पीकर सर एक सांगपाक सोदता की गोंय हे बारीक राज्य असून सुद्धा हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन ज्या पद्धतीत आमचे काम करता राज्यात इतर राज्यांनी अशा पद्धतीचे काम चलना कारण प्रोक्युअर करप आणि विकप हे व्हडल्या जे एग्रीकल्चर डिपेंडंट स्टेट आहा थंय सुद्धा अशा पद्धतीचे चलना थंयसर प्रायवेट मार्केटिंग सुरू असता पण आम्ही कॉर्पोरेशन करून आमच्या शेतकऱ्याकडल्यान विकत घेवपाची जी संकल्पना आसा ही खूप बरी संकल्पना आणि ताका अजूनही बी म्हणजे एश्युअर्ड प्राइस जेका आमी म्हणटा तो आमच्या हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन मार्फत दिता पण एकदा परत खूप वर्ष झालो रिवायज करूं ना तू सांगता ते बरोबर आहा तो एकदा प्रपोजल मागून घेऊन तो आणि कंपॅरिजन स्टडी मार्केटा बरोबर आणि इतर स्टेटी बरोबर करून आम्ही तो प्राइस जो आपण हो दिवपाक प्रॉमिस करता one small thing ST farmerank हे आहा लोन आहा for 1 lakh loan amount is 1 lakh तो 5 lakhs करपाचो सेकंड ST farmerank सबसिडी आहा ती 50% केलो आहा पयली 90% आसलेली अंडर RKBY आज जो तर जात जाल्यार if not 90 at least 70 or something can be done. These are my two suggestions to the government. Kitago, please take this as seriously because there are few people left. इतले मगे contention. Sri Dinesh Kabra. Honorable Minister उत्तर दिला आणि त्याचे रिप्लाय पळयताले स्पीकर सर आता त्याचे एक उत्तरान जे हांवें पळयला स्पीकर सर द गव्हर्नमेंट is procuring vegetable cultivated by farmers at 150% of the average cost of production. Is the answer to the answer दिल्ले स्पीकर सर मागीर फुडें एक आन्सर दिला की एक आमचो भुरगो गोंयचो भुरगो एक बरो फार्मर म्हणून तेणी ताका संपूर्ण गोंयचो एक मोटिवेशन करपाक ऑनरेबल सीएमानूय ताका केलो म्हाका फक्त एक पॉइंटेड क्वेश्चन विचारता स्पीकर सर की जे असिस्टंट जे हायब्रीड व्हेजिटेबल्स एक्सलन्स बी करता म्हाका सांग आमचे सगळे ऑफिसर एग्रीकल्चर ऑफिसर बरें काम करता हांव ना म्हणना तांकां तूं खंय तरी टार्गेट दितलो बाबा हे वर्सा कल्टिवेशन जे हे केलां हे कल्टिवेशन हे वर्सा आनी वाडोवपाक जाय जे डिस्ट्रिक्टान आतां वास्को हांव करूं शकना वास्को जागोच ना म्हणजे वास्को म्हणल्यार मोरमुगांव जागोच ना एग्रीकल्चर हे करपाक हांव प्रश्न विचारता आमच्या भागांतल्यान हांवें पळयलां शेतां बेटां ही पाडांग आसा एक टायपार तुवेंच ते टेनन्सी एक्ट आनी हे हाडपाक तूंच कारणभूत आसलो कारण कितें आशिल्लें स्पीकर सर की कोणाक लोकांक जमीन दिवची ती रोवपाक पूण आज आमचे मतदारसंघात जे WRD उदक दिता मातशें लेट दिता तें मातशें एक लक्षांत घाल कित्याक हे फावटी पावस मातसो आमचें उदक लेट सोडलें जानेवारीन सोडलें सो तें एक लक्ष तुमी घालचें पूण म्हाजें एक पॉयंटेड क्वेश्चन आसा की एग्रीकल्चर ऑफिसर जे JDO आहा तेजे सगळे ऑफिसर जे आसा तांकां जे प्रोडक्शन जे लास्ट इयर केल्लें हे फार्मरान हेंचे कडेन बसून बाबा ह्या वर्साक हे इतलें प्रोडक्शन तूं करचें हेजे खातीर ही मिटिंगे ते करता हांव ना म्हणना पूण तेजे ऑप्टिमम यूज जायना कित्याक आनी तेजे तूं कितें घालतलो हांवें ती पॉलिसी तुजी वाचल्या फुल्ली वाचल्या पूण तितून भितर हें मेन्शन ना की ऑफिसरांक जबाबदारी दिवपाची ऑफिसरांक खंय तरी रिस्पॉन्सिबिलिटी दिवपाची एग्रीकल्चर वाडोवपाक आनी रिजनल बाब म्हणटा की जे सबसिडी जे आज भुरगे जर शेतां वचपाक जाय फक्त पयशे पळयता बाबा हांव इतले वयतलो म्हाका कितले मेळटले जाणटेले ते पळयनासले स्पीकर सर जाणटेल्यांक उमेदीन वयताले आनी आमकां व्हरताले पूण हे आनी आतांचे खूब फरक पडला आमी कितले हांगा एसेंब्लीन बोवाळ मारले कांय जावपाचें ना सो हेजे खातीर जे भुरग्यांक जे इन्सेंटिवायज म्हणजे कशें आहा जे सबसिडी फाल्यां आमी पयलीं भायली व्हेजिटेबल येता आमचे परस सवाय येता आनी तो मागीर प्रायस आसा पळय तो फ्लक्च्युएट जाता सो तेजे खातीर हे हांवें सांगलां की वेदर द JDOs ऑफ द रिस्पेक्टीव तालुकाज एंड द स्टाफ वील गो ऑन द फील्ड एंड मीट each farmer
to ask whether he is going to increase his production next year by how much tons or how many kilos, and whether that assistance will be given to them, Speaker sir. स्पीकर सर ऑलरेडी आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्ले आसा सगळे झोनल ऑफिसरांक आनी झोनल एग्रीकल्चर ऑफिसर जे आसा इवन तांकां मातशें तांचे भितर हें केल्लें आसा कॉम्पिटिशन पण दवरलें हांवें की जे चीज झोनल एग्रीकल्चर ऑफिसर आसा जो एरिया वाडयता ताका 1 लाख म्हागेले स्वताचे पयशे 1,50,000 आनी 25,000 म्हाजे पयशे तांकां हांवें सांगलां एरिया वाडोवन दाखया म्हाका त्या प्रमाणे म्हागेले तुमकां प्रायज दितलो वाडोवपाक सांगलें ऑलरेडी सांगला आनी एरिया ना वाडोवपाक स्पीकर सर प्रायस उरलो तो म्हाकाय खबर आहा तो एरिया वाडोवपाचो हय. आज म्हजो प्रश्न जो पॉइंटेड आसा आग्रेचे- हांव एग्रीकल्चर हांव रोयता म्हजी भाजी वर्साक तितली किलो जाली फुडल्या वर्सा ही किलो वाडोवपा खातीर हे मनशा कडेन म्हणजे म्हज्या एग्रीकल्चर कडेन म्हाजे कडेन झोनल एग्रीकल्चर कितें तुवें गायडलायन्स घातल्या वाडोवपाक तुवें दिला ते एरिया वाडोवपाची 1 लाख रुपया हांव एरियाचे उलयना हांव म्हणटा हांव ऑलरेडी रोयता आमी ते सगळें केलां इन्क्लूड केलां सगळे तरेची भाजी नाल सुपारी सगळे तरेची वाडचे म्हणून हे सगळे तांकां इन्स्ट्रक्शन आहा त्या प्रमाणे ते बरें भोंवता थँक्यू स्पीकर येस श्री विजय सर बिकॉज सर रेजिनाल्ड आसा तो फेवरेट मंत्री म्हजोय बी तसो फेवरेट तो पूण हांव ताका चड हें करना फकत एक सिंपल सांगता ही जी फिगरां दिल्या पळय ती सगळी खंयच्या खंय फिगरां स्पीकर सर सारकी दाखोव येता पूण हांव ते आनी काय हांव तुका सादें सांगता तुवें म्हणलां वेजिटेबल प्रोडक्शन इन 24-25 इज 1,10,880 टन्स एरिया अंडर कल्टिवेशन इज 8,863 हेक्टर्स स्पीकर सर फॅक्ट चेक असो आहा की हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन 1,624 to 1,662 टन्स वेजिटेबल 1,200 फार्मरां कडच्यान 2024-25 घेतले गोंयचे डेली वेजिटेबल रिक्वायरमेंट 300 ते 750 टन आहा म्हणल्यार इट इज मच बिलो युअर 1,10,000 सो हाजो अर्थ कितें जाता की आमी भायल्यान चड करून बेळगांवच्यान भरमसाट भितर घेतात तुमी जो गॅप दाखयला जो रिजनल उलयतालो 20,639 टन हे कमी आहा हे फिगर सारकें ना हे दिस्तूच आनी केलां आनी तें तुका दिलां म्हणटकीर हांव एक तुजे कडेन एश्युरन्स मागता कलेक्ट करप एक्युरेट इन्फॉर्मेशन फक्त वेजिटेबलांचे आनी सबसिडी टायमान पावप इतलेंच तूं तांकां मातशें सांग आनी इतलोच म्हाका तूं एश्युरन्स दी वेजिटेबल टायमार खंय पावपाची ती ना मातशें डेटा सारको घे म्हणून हो डेटा सारको ना हय डिटेल हय मात तूं डेटा सारको घे म्हणून सांगता घेता घेता तो हाका तुका ते डायरेक्टर म्हाजी विसर पडले आज तो म्हजे परस व्हडलो तो मात जाणटो चड जाला विसर बी पडपाक लागल्या जाणटो जाल्यार विसर पडटा आसतली कोण रे डायरेक्टर आमचो हे रे नाव कॅन्सल केली सिनियर रे तो तुमची तो हुशार तो तशें हुशार रे, पण म्हाका सिनियर तो ताका म्हाजी विसर पडल्या कॅश बी पिकल्या ताचे हुशार तुम्ही पळयतात GNH